नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे करण्याबाबत काही मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके कधी येणार, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता नेमके कधी येणार, 22वा हप्ता नेमके कधी येणार आणि खास करून पीक विम्याची रक्कम देखील कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती पाहायला मिळेल। तर चला पाहूया अपडेट। आता तुम्हाला तर माहितच असेल की सध्या राज्यामध्ये निवडणुकीचा कालावधी सुरू आहे आणि लवकरच आता या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका असणार आहेत। या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी आणि सोबतच आता राज्य सरकारला देखील काही योजनांचे पैसे वाटप करायला या ठिकाणी उशीर झालेला आहे। म्हणजेच की या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी उशीर झाला असल्यामुळे सरकारवरती शेतकरी बांधवांची तीव्र नाराजी पाहायला मिळते। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी बांधवांची नाराजी या ठिकाणी दूर करण्यासाठी, राज्यातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिलासा देण्यासाठी आणि या ठिकाणी शेतकरी मतदानकाराला खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्त्वाचे पावलं उचलण्यामध्ये आलेले आहेत। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एक नव्हे, दोन नव्हे तर 3 ते 4 योजनांचे साधारणतः पैसे हे जमा केले जाणार आहेत। आता यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असेल, तसेच नुकसान भरपाईची रक्कम असेल, तसेच पीक विम्याची सुद्धा रक्कम असेल। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा केली जाणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, त्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर पीक विम्याची रक्कम नेमकी केव्हा मिळणार, याबद्दलची शेतकरी बांधवांनो तुम्हाला सर्व काही माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला 2 मिनिटाच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, म्हणजेच की राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता सर्व काही माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे, फक्त त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच या ठिकाणी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, तसेच जे शेतकरी बांधव पीक विमा कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आले असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असून एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 3 ते 4 योजनांचे पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत। सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या प्रक्रिया देखील आता सुरू करण्यामध्ये येत आहे आणि डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लगेच पैसे खात्यावरती जमा केली जातात। डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सलेट या प्रणालीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटप केली जात असते। त्यामुळे शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। सरकारने एकदा डीबीटीची प्रक्रिया सुरू केली की लगेच शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे जमा होत असतात। त्यामुळे पैसे जमा होण्यास देखील अविलंब होणार नाही। आता कशा प्रकारे पैसे जमा होणार, कोणत्या योजनांचे सर्वात आधी या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम दिली जाणार, आज कोणत्या योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती सर्वात आधी जमा होणार, त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, याबद्दलची A to Z माहिती तुम्हाला आता या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। आता राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल, त्याच ठिकाणी पीक विम्याची रक्कम असेल, अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो तुम्हाला 2 ते 3 योजनांची पैसे या ठिकाणी जमा केली जाणार आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार, पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार आणि पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तर चला पाहूया नेमके नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे, कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर चला सविस्तर अपडेट पाहूया नमो शेतकरी विषयी, त्यानंतर पीक विम्याविषयी पाहूया।
अकोलामधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। अकोलामधील शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। अमरावतीमधील शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे अमरावतीमधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही बरेच काही बातम्या पाहिल्या असतील की नमो हप्ता 3000 रुपये जमा होणार, 4000 रुपये जमा होणार, पण दरवेळीप्रमाणेच 7 हप्ते तुम्हाला नमो हप्त्याचे जमा झालेले असतील। 2-2 हजार रुपये देण्यामध्ये येत असतात। त्यामुळे नमो हप्ता तुम्हाला या 8वा हप्ता सुद्धा 2000 रुपये दिला जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलास देणारी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा या ठिकाणी नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर नागपूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नागपूर मध्ये सुद्धा नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर नाशिक मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता 2000 रुपये दिला जाणार आहे। त्यामुळे नाशिक मधील जर तुम्ही शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। नाशिक मध्ये सुद्धा नमो 2000 रुपये हप्ता दिला जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील जर तुम्ही शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलास देणारी बातमी आहे। रत्नागिरी मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे। सातारा मधील जर तुम्ही शेतकरी असाल, सातारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। सांगली मध्ये सुद्धा नमो हप्ता 2000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यामुळे सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तर चला आता पाहूया नेमके पीक विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे। त्यापूर्वी तुम्ही जर या व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या। तर चला पाहूया आता पीक विम्याची यादी। त्यानंतर वाशिम मध्ये सुद्धा आता पीक विमा रक्कम जमा होणार आहे। वाशिम मधील जर तुम्ही शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे। त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। यवतमाळ मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे दिला जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सांगणं आहे की शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,500 रुपये या ठिकाणी पीक विमा दिला जाणार आहे, म्हणजेच की 17,500 रुपये। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर तुम्ही शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलास देणारी बातमी आहे। सिंधुदुर्ग मधील शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। सोलापूर मधील सुद्धा पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे। शेतकरी बांधवांना तुम्हाला कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही, तुम्हाला सुद्धा पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। रायगड मधील शेतकरी असाल, रायगड मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्य चिंता करण्याची गरज नाही। शेतकरी बांधवांना तुम्ही जर सातारा मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। सातारा मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये दिले जाणार आहे। त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर परभणी मधील जर तुम्ही शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।